म्हणजे काय तर आपण सार्वजनिक कामासाठी एकत्र येत नाही हे सारं मान्य आहे. पण त्यासाठी गणेशोत्सव कशाला? अहो या देशात धर्म आणि राष्ट्र एकत्रच नांदतात. कोणत्याही कार्याला धर्माचं अधिष्ठान असलं की आपला समाज उत्साहानं एकत्र येतो. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्सव जुना पण आशय नवा. बोला सावरकर, काय म्हणतोय तुमचा अभिनव भारत? आपण सांगितलेल्या स्वदेशी वापर आणि परकीय मालावर बहिष्कार या सूत्राचा प्रचार करायचं मनात आहे. पण प्रश्न असा आहे, या निद्रित समाजाला जागं करायचं कसं? अहो आम्ही त्यातच तर काम करतो आहोत, भाषणातून, केसरीच्या लेखातून. पण आम्ही कुठे कुठे पुढे पडणार? ते काम आता तुम्ही तरुणांनी केलं पाहिजे. तात्या करेल तरी तो उत्तम भाषण करतो. काय सावरकर, मग करणार ना? नाही, म्हणजे माझ्या मनात वेगळाच विचार चालू आहे. आपल्याला समाजाच्या मनात विदेशीबद्दल राग आणि स्वदेशीबद्दल प्रेम जागर करायचं. भाषण आणि लेखातून आपण मुठभर सुशिक्षितांपर्यंतच पोहोचू. पण जो समाज खेड्यापाड्यात पसरला आहे त्याचं काय? मघाशी तुम्हीच म्हणाला होतात ना, सण जुना पण आशय नवा. आपण दरवर्षी होळी पौर्णिमा साजरी करतो. होळी पौर्णिमेला जे अमंगल आहे, अशुभ आहे, अपवित्र आहे त्याचं दहन करतो. मग आपण विदेशी कपड्यांची होळी केली तर? वा, छान. पण बळवंतरावांना ही कल्पना. विदेशी कपड्यांची आमची कल्पना चुकीची तर नाही ना? नाही, कल्पना चांगली आणि या होळीच्या प्रसंगी मी स्वतः येईल. पण एका अटीवर, 4-2 कपडे गोळा करून त्याची पोटी करू नका. चांगले गाडावर कपडे गोळा करा आणि अशी होळी करा की जिची धग इंग्लंडच्या राणीच्या सिंहासनालाही बसली पाहिजे. बोला, आहे तयारी? हो, निश्चितच.